नमस्कार. तर हे आहे गुलमोहराचे झाड. त्याला मस्त अशी लाल लाल फुलं लागले तर खूपच छान दिसते. आणि इथं चालले बघा छकुलीचं ऋषीचं बाजाचा जी पट्ट्या असतात ना त्या कुचक्या झाल्यात, त्याला दुसऱ्या बांधायच्यात. त्यामुळं आपांना मदत करतात. आपा म्हणजे माझे वडील. तर हे हे बंडल आहे त्या बाजूला बांधण्याचा. आणि इथं आपांनी मस्त बाज आहे ना इथं विणलेली आहे. तर खूपच छान छोटीशी छोट्या जागेत सावली खाली खाली बसण्याऐवजी त्याच्यावर बसायचं तर ती कुठे नेऊ शकतो अशी बाज येते. आणि हे सर्व काम आहे ना एका मस्त गंधाट सावलीत चालू आहे. ते पण झाड असे एकदम खडकाळ जागेवर आलेलं आहे. आणि त्याच या सावलीत आहे ना हे कोंबड्या कुत्रं आणि आम्ही सर्वजण या सावलीखाली बसलो होतो. आणि दिवसांदिवसांना उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे. तर गार सावलीची गरजच आहे. आणि आपल्या दारापुढे ना एखादं तरी आहे ना सावली देणारं झाड पाहिजे. तर हे हे झाड आहे घेरदार मोठं गंधाट सावलीतलं हे झाड आहे. आणि हे सर्व आहे ना गावाकडंच पाहायला भेटतं. तर गावाकडचं वातावरण एकच नंबर फ्री वातावरण, शुद्ध हवेचं हे वातावरण हे असतं. सगळं गावाकडेच पाहायला मिळतं. आताच लसणाचं सीझन गेलेलं आहे तर लसूण इथं साठवून ठेवलेलं आहे मस्त असा लसूण. तर कसा वाटतंय